9वी मॅथमॅटिक्स गणितमध्ये आज आपण नवीन धडा चालू करत आहोत। त्या धड्याचं नाव आहे ट्रिग्नॉमेट्री, त्रिकोणमिती। टाका हेडिंग। बघा सगळेजण इकडे लक्ष द्या। ट्रिग्नॉमेट्री, त्रिकोणमिती जशास तसा पुन्हा 10वीला धडा आहे। मी तुम्हाला मागच म्हणलं की सेकंड टर्म म्हणजे द्वितीय सत्रामध्ये जेवढे चॅप्टर आहेत ते चॅप्टर जशास तसे 10वीला आहेत। कोणते कोणते सांगतो। कोऑर्डिनेट जॉमेट्री शिकला तुम्ही, निर्देशक भूमिती, हा बरोबर। त्याच्यानंतर ट्रिग्नॉमेट्री आहे, त्रिकोणमिती। हा धडा जशा नाव सुद्धा बदल नाही। लिनियर इक्वेशन इन 2 व्हरायबल, 2 चलातील एक सामायिक समीकरणे जशास तसं 10वीला बरोबर आहे। त्याच्यामुळं तुम्हाला हे धडे शिकत असताना खूप काळजीपूर्वक आणि व्यवस्थित शिकावं लागेल। आलं का लक्षात? कोऑर्डिनेट जॉमेट्री, निर्देशक भूमिती आहे का? जशास तसं धड्याचं नाव आहे, काही बदल सुद्धा नाही, नावात सुद्धा बदल नाही त्याचे। आलं का लक्षात? त्याच्यामुळं हे धडे आपण शिकत असताना 9वीचेच शिकलेला असं नाही, 10वीच्या दृष्टिकोनातून शिकणार आहोत आपण। तर आज मी तुम्हाला काही मेन फॉर्म्युले, मूळ सूत्र आहेत 6, किती 6, ते मी तुम्हाला आज शिकवणार आहे। ते कळालं की मग त्याच्या डायग्रामवरून ते फॉर्म्युले कसं लिहायची प्रॅक्टिस घेऊ आपण। बघा सगळेजण इकडं 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहेत। कोणते? साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा, कोसेक थीटा। 6 फॉर्म्युले आहेत। साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, हे सिरियल सुद्धा बदलायचं नाही आपण। ह्याच्यातले पहिले 2च फॉर्म्युले पाठ करायचं, बाकीचे त्याच्यावरून लिहायचं। आता साइन थीटाचा फॉर्म्युला आहे अपोजिट साइड बाय हायपोटेनस, आणि कॉस थीटा आहे एडजेसेंट साइड बाय हायपोटेनस। हे सिरियल सुद्धा तसंच लक्षात ठेवायचं बरं का। साइन थीटा झालं की कॉस थीटा यावं, 3 नंबरला टॅन थीटा यावं, 4 नंबरला कॉट थीटा यावं, 5 नंबरला सेक थीटा यावं, 6 नंबरला कोसेक थीटा यावं।
जसं साइन थिटा बरोबर का फॉर्म्युला आहे, अपोजिट साइड बाय हायपोटेनस. कॉस थिटा बरोबर ऍडजेसंट साइड बाय हायपोटेनस. तसं साइन थिटा बरोबर सूत्र आहे कोनासमोरील बाजू भागिले काय कर्ण. कॉस थिटा आहे कोनालगतची बाजू कर्ण. एवढे दोनच सूत्र पाठ करायचं तुम्ही, बाकीचे सूत्र त्याच्यावरूनच लिहायचं आहे. बरोबर. काय मराठी माध्यमासाठी साइन थिटाचं सूत्र, कोनासमोरील बाजू भागिले कर्ण. कॉस थिटा बरोबर कोनालगतची बाजू भागिले कर्ण. आता साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड बाय हायपोटेनस. कॉस थिटा इज इक्वल टू ऍडजेसंट साइड बाय हायपोटेनस. बरोबर. बरोबर का. आता आपणाला त्याच्यावरून कसलं टॅन थिटा, दोघाचं बी न्यूमरेटर घ्या फक्त. न्यूमरेटर म्हणजे अंश घ्या फक्त. त्याचा बी अंश घ्या आणि ह्याचा बी अंश घ्या. सांगा काय, अपोजिट साइड बाय सांगा ऍडजेसंट साइड. कळालं. तुम्ही टॅन थिटाचं सूत्र पाठ करले, तुम्ही आयडियानं लक्षात ठेवलं. कसं लक्षात ठेवलं, साइनचा न्यूमरेटर कॉसचा न्यूमरेटर. मान्य. आता कॉट म्हणजे टॅनच्या उलट करा सूत्र. जे टॅनचं सूत्र आहे त्याला उलट करा फक्त. सांगा काय, ऍडजेसंट साइड बाय अपोजिट साइड. सेक म्हणजे कॉसला उलट करा. कॉसला हायपोटेनस डिवायडेड बाय ऍडजेसंट. कोसेक म्हणजे साइनला उलट करा. हायपोटेनस बाय कळालं का. समजलं. मग तुम्ही सूत्र किती पाठ केलं, फक्त दोनच. कोणते, साइन थिटा आणि कॉस थिटा. काय साइन थिटा म्हणजे अपोजिट साइड बाय हायपोटेनस, ऍडजेसंट साइड बाय हायपो. टॅन थिटा लिहिताना का केलं, वरचे फक्त न्यूमरेटर अपोजिट साइड बाय हायपो. कॉट त्या टॅनला उलट करा, ऍडजेसंट साइड बाय हायपो. सेक कॉसला उलट करा, हायपोटेनस बाय ऍडजेसंट साइड. कोसेक साइनला उलट करा, हायपोटेनस बाय अपोजिट साइड. आलं का लक्षात. आता मला सांगा, हे एकमेकाचे उलटे कोण आहेत. साइनचं उलट कोण आहे, कॉसचं उलट कोण आहे, आणि टॅनचं उलट कोण आहे, कॉट. एकमेकाच्या उलट्या जोड्या बी कळाल्या. एवढं बी आत्ता सध्या लक्षात राहील तर भरपूर झालं. कोण कोणाच्या उलट आहे, साइनच्या उलट कोण आहे, कोसेक. कॉसच्या आणि टॅनच्या. आता इथं टॅन थिटाचं सूत्र लिहिताना सगळेजण लक्ष द्या, साइन आणि कॉसचा अंश घ्या फक्त. अंश सांगा बरं काय, कोनासमोरील बाजू भागिले कोनालगतची बाजू. कॉट थिटा म्हणजे टॅनच्या सूत्राला उलट करा. सांगा बरं, टॅनच्या सूत्राला उलट, कोनालगतची बाजू
भागिले कोणासमोरील सेक थिटा म्हणजे कुणाचं सूत्र उलट धरू हा कॉसचं सूत्र उलट धरतो म्हणजे उलटा विचार करतो. सांगा कसं. कर्ण भागिले कोणालगतची बाजू कोसेक थिटा म्हणजे कुणाचं सूत्र उलट गृहीत धरू साइनचं. सांगा काय. कर्ण भागिले कोणा समजलं का. सगळ्याला कळालं का. बघा
झालं? हे सूत्र पाठ करा सगळेजण, म्हणजे कसं सांगता आलं पाहिजे बघा तुम्हाला, कारण हे सूत्र आल्याशिवाय पुढलं काहीच येत नाही. इकडे बघा, साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड बाय हायपोटेनस, कॉस थिटा इज इक्वल टू अपोजिट adjacent side by hypotenuse, tan theta is equal to opposite side by adjacent side, cot theta is equal to adjacent side by opposite side, sec theta is equal to hypotenuse by adjacent side, cosec theta is equal to hypotenuse by opposite side. sin theta बरोबर कोनासमोरील बाजू भागिले कर्ण, cos थिटा बरोबर कोनालगतची बाजू भागिले कर्ण, tan थिटा बरोबर कोनासमोरील बाजू भागिले कोनालगतची बाजू, cot थिटा बरोबर कोनालगतची बाजू भागिले कोनासमोरील बाजू, sec थिटा बरोबर कर्ण भागिले कोनालगतची बाजू, cosec थिटा बरोबर कर्ण भागिले कोनासमोरील बाजू. कळलं का? सगळ्यांनी पाठ करा आणि मला सांगायचं तुम्हाला.